बुधवारी दुपारनंतर शिवसेना आमदार पात्र अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। हा निकाल उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याचं त्यांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने कौल दिला। हा निकाल उद्धव ठाकरेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना मान्य नाही, त्यामुळे त्यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे। आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही। आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत। ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या। शिवसेना नेते अनिल परब हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत। यापुढची रणनीती आखण्यासाठी अनिल परब हे कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत। तसंच दिल्लीतील इतर वरिष्ठ वकिलांशी परब चर्चा करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकरे गटाच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केलाय। मला वाटतं उद्धवजींना जर असं वाटत असेल की हा दिलेला निकाल चुकीचा आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात दिलेला आहे, तर मला वाटतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं, तिथे त्यांनी दाद मागावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे असा टोला लगावत ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकांना उत्तर देणार नसल्याचंही सांगितलंय। सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची। जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात, जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय म्हणतात। निकालानंतर लोकशाही मराठीला राहुल नार्वेकरांनी पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली। त्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषानुसारच निर्णय दिल्याचं सांगितलं। सुप्रीम कोर्टाने 3 गोष्टींचा विचार करायला सांगितला। संविधानात बघायला सांगितलं, संघटनात्मक रचना बघायला सांगितली आणि विधिमंडळातील स्ट्रेंथ बघायला सांगितली। आम्ही तिन्ही टेस्ट अप्लाय केल्या। सुप्रीम कोर्टाने क्लिअरली आपल्या आदेशात सांगितलं असतं ना की केवळ ही टेस्ट मान्य करा किंवा अशा पद्धतीने निर्णय करा। त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच निर्णय केला गेलाय। विधानसभेचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसारच निर्णय दिला असल्याचं सांगत असले तरीही ठाकरे गट या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे। ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेल्यास काय युक्तिवाद करेल, सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतो याकडे राजकीय पंडितांसह कायदे तज्ज्ञांचंही लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।